नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता नुकतंच बार्टी संस्थेकडून एक नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी जी UPSCची मुख्य परीक्षा असते तर त्या मुख्य परीक्षेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे आर्थिक सहाय्य योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना संघ लोक सेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा 2026 साठी आर्थिक सहाय्य योजना. म्हणजे यावर्षी जे विद्यार्थी UPSC पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत आणि जे विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गामधून आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी बार्टीने हे आर्थिक सहाय्य योजना लागू केलेली आहे. तर मग याच्यामध्ये कोण विद्यार्थी पात्र आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ही जी योजना आहे तर ही 2026 साठी आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी की जे मुख्य परीक्षा UPSCची पास झालेले आहेत आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. तर याच्यामध्ये या उमेदवारांना बार्टी मार्फत 50,000 रुपये आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिले जाणार आहे. एकाच वेळेस 50,000 त्यांना भेटणार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता. तर यामध्ये उमेदवार जो आहे तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि तो अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. त्याच्यानंतर उमेदवार संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा 2026 करिता पात्र असावा. तर या दोन पात्रता या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर त्यांनी खाली दिलेले आहे की उमेदवारांनी खालील लिंक उपलब्ध करून दिलेल्या अर्जाची प्रिंट काढावी. सदर अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAFI, उमेदवारांचे बँक खाते क्रमांक तसंच संघ लोकसेवा आयोगामार्फत पूर्व परीक्षा 2026 चे प्रवेशपत्र तर इत्यादी कागदपत्र त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि हे कागदपत्र तुम्हाला स्वसाक्षांकित प्रत आणि अर्ज स्कॅन करून तुम्हाला त्यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी जीमेल दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की UPSC बार्टी स्कीम @barty.in या ईमेल ID वर तुम्ही ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ईमेल करायचे आहेत बार्टी या संस्थेला. त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये स्वसाक्षांकित डॉक्युमेंट्स तुमचे करणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तर तो आहे 15 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला काही अडचण आली तर बार्टीने या ठिकाणी काही संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे. आणि या अर्जाची जी प्रिंट आहे तर ती तुम्हाला ही जी बार्टीची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. तर या वेबसाईटवरून तुम्ही त्या ठिकाणी नोटीस बोर्डमध्ये जाऊन सिव्हिल सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन 2026 फायनान्शियल असिस्टन्स स्कीम तर यामध्ये तुम्ही तो अर्ज या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही या मेलवर तो अर्ज भरून डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी जोडून तुम्ही त्यांना पाठवू शकता. तर अशा पद्धतीची ही बार्टीची एक प्रकारची योजना आहे. तर जे विद्यार्थी यासाठी पात्र ठरत असतील तर त्यांनी नक्कीच यासाठी ॲप्लिकेशन करावं. धन्यवाद.